आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून. आदिवासी कला शिक्षण संस्था किनवट संचलित अंध विद्यालय बोधडी येथे क्रांतीसूर्य समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमातून महापुरुषांच्या विचारांची जपणूक व समाज परिवर्तनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सहसचिव सौ नंदिनी टारपे या होत्या. आपल्या भाषणात त्यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की त्यांच्या प्रयत्नांमुळे शिक्षण क्षेत्रात क्रांती घडली असून वंचित, शोषित व महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. महापुरुषांचे विचार केवळ वाचण्यासाठी नसून ते आचरणात आणणे आवश्यक आहे. त्यांच्या विचारांवर चालल्यास समाजाची खरी प्रगती साध्य होईल, असे त्या म्हणाल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदवत महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप मुंडे सर यांनी केले, तर जाधव सर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष राजेश टारपे, प्राचार्या नंदा नवसागरे, दिलीप मुंडे, शुभम नारसने, अविनाश कर्णेवाड, सावित्रा सुदेवाड, संध्या पांचाळ, साहिबराव मस्के, राजेश ठाकरे, मोहन शिंगणे, रघुनाथ पांचाळ, उमाकांत सोमवंशी, संतोष टारपे, शुभम म्याकलवार, शेषराव तांबारे, प्रकाश अंकमवार, जयश्री बरसमवार, रेणुकाबाई मेटकर, लक्ष्मीबाई थिटे आदी उपस्थित होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणा मिळून सामाजिक बांधिलकीची जाणीव दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.